चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने सलग 10 वर्ष प्रेक्षकांना खूप हसवले। पण काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला। काही दिवसांपासून कार्यक्रमाचा टीआरपी खूप घसरला होता। शेवटी या कार्यक्रमाला बंद करावे लागले। घसरलेल्या टीआरपीमुळे हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सलग 10 वर्ष प्रेक्षकांना मनसोक्त हसवणाऱ्या या कार्यक्रमाला अशी अचानक उतरती कळा कशी काय लागली याचे मुख्य कारण भाऊ कदम यांनी सांगितले। विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी आपले मत व्यक्त केले। ते म्हणाले की हा कार्यक्रम सुरुवातीला अत्यंत लोकप्रिय ठरला। लोकांनी या कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले, पण काही काळानंतर त्याचा टीआरपी घसरू लागला। याबाबत विचार केला असता हे लक्षात आले की चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट अनेक वर्ष एकच माणूस लिहित होता। त्यामुळे दुसऱ्या चॅनलवरील कार्यक्रमाच्या तुलनेत येथे काही गोष्टी सतत रिपीट होत होत्या। तेच विनोद पुन्हा पुन्हा पाहून लोक कंटाळले। इतर ठिकाणी प्रत्येक स्क्रिप्ट वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या असतात, ज्यामुळे त्यांच्याकडे अधिक व्हेरिएशन्स असतात। मात्र आमच्या कार्यक्रमात एकाच लेखकाचा ठरलेला एकच पॅटर्न होता, त्यामुळे प्रेक्षक कंटाळून गेले होते। तरीही कार्यक्रम 10 वर्ष चालला। शेवटी ही अभिमानाची गोष्ट आहे। आयुष्यात काही काळ खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो आणि यामध्ये एक वेगळी मजा आहे। प्रत्येक गोष्टीला यश मिळणे सहज शक्य होत नाही। या कार्यक्रमाच्या यशापासून अपयशापर्यंतचा प्रवास मी अगदी सकारात्मक पद्धतीने पाहिला, असे ते म्हणाले। चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचे लेखन निलेश साबळे यांनी केले होते। या कार्यक्रमातील कलाकारांमध्ये डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि अंकुर वाडवे यांसारखे विनोदवीर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते। शेवटी जजच्या खुशी स्वप्नील जोशी सुद्धा दिसले। चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम जरी काही काळासाठी बंद झाला असला तरी या कार्यक्रमाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील।